नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येताना दिसत आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडीमुळे आता आपल्या राज्यातील खाजगी प्लांट, विशेषतः कीर्ती गोल्ड किंवा कीर्ती ग्रुपच्या दरामध्ये मोठी सुधारणा होताना पाहायला मिळत आहे। आज आपण सोलापूर, लातूर, नांदेड, हिंगोली या कीर्ती ग्रुप प्लांटचे आजचे ताजे दर काय आहेत हे पाहणार आहोत। तत्पूर्वी राज्यातील सोयाबीन दराने 5,500चा टप्पा किंवा 6,000 पर्यंत सोयाबीन जाऊ शकेल का, याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर व्हिडिओमध्ये आता कीर्ती ग्रुपचे आजचे ताजे दर काय राहिले आहेत आणि कालचे काय दर होते याबद्दल सविस्तर पाहण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया। तर मित्रांनो, 9 जानेवारी 2026 कीर्ती प्लांटचे आपल्या दराचे प्रति क्विंटल 40 ते 60 रुपयांची वाढ केलेली आहे। चला तर पाहूयात सविस्तर दर काय असणार आहेत। सर्वप्रथम पाहूयात सोलापूर कीर्ती गोल्ड प्लांटचा आजचा दर 5,300 रुपये आहे। तर कालच्या तुलनेत 40 रुपयांनी वाढ झाली, म्हणजेच कालचा दर पाहिला तर 5,260 रुपये इतका होता सोलापूर कीर्ती गोल्ड प्लांटचा। आता पाहूयात लातूर कीर्ती गोल्ड प्लांटचा आजचा दर 5,300 रुपये हा आहे आणि कालच्या तुलनेमध्ये जवळपास 60 रुपयांनी वाढ झाली, म्हणजेच कालचा दर लातूर कीर्ती गोल्ड प्लांटचा कालचा दर 5,240 रुपये इतका होता। त्याचबरोबर नांदेड कीर्ती गोल्डचा आजचा दर पाहिला तर 5,300 रुपये इतका आहे। तर कालचा दर पाहिला तर 5,240 रुपये, म्हणजे 60 रुपयांनी कालच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। तसंच हिंगोली कीर्ती गोल्ड प्लांटचा दर पाहिला तर आजचा 5,300 रुपये आहे। तर कालच्या तुलनेमध्ये जवळपास 40 रुपयांनी वाढ झाली, म्हणजेच कालचा दर होता 5,260 रुपये इतका होता। अशा पद्धतीने नांदेड, सोलापूर, लातूर व हिंगोली या प्लांटचे ताजे दर होते। तर हे दर केवळ कोरड्या आणि दर्जेदार मालांसाठी आहेत, हे लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे। प्रत्येकांना हा दर मिळतो का, तर याचं उत्तर नाही मध्ये आहे। कारण प्रत्येकाकडे दर्जेदार अशा पद्धतीचा गुणवत्ताधारक माल नसतो। त्यामध्ये ओलावा नसलेला, अतिशय कोरडा आणि त्याचबरोबर त्यामध्ये केर कचरा, माती याचे प्रमाण कमी असणारा, यांनाच या गुणवत्ताधारक मालालाच अशी दर्जेदार प्रकारची किंमत मिळत असते, प्रत्येकाला मिळत नाही। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी या दराकडे पाहून सोयाबीन काढणे गरजेचे नाही, प्रत्येकाला हा दर मिळत नसतो। त्यामुळे हा दर वाढला आहे का, अचानक दरामध्ये का वाढ झाली, हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडत असतो। हा पडणं साहजिकच आहे। तर शेतकरी मित्र, कुठल्याही मालाचे दर अचानक वाढत नाहीत, तर त्यामागे काही प्रमुख कारणे असतात। तर यामागे हे काही 3 प्रमुख कारणे आहेत, ते थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पहिलं कारण म्हणजे जागतिक बाजारामध्ये खळबळ, म्हणजे जागतिक बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी असणे गरजेचे आहे। तसं पाहिलं तर CBOT म्हणजेच अमेरिका आणि ब्राझील हे मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आवक आणि निर्यात करणारे मोठे देश आहेत। आता या बाजारामध्ये सोयाबीनच्या फ्युचरमध्ये दुसरं कारण म्हणजे सोयाबीनची मागणी। भारतातून सोयाबीनची निर्यात वाढल्यामुळे तेलगिरण्यांना क्रशिंग करण्यासाठी सोयाबीनची गरज असते। आता मोठ्या प्रमाणावर हे तेलगिरण्या, कीर्ती प्लांट असो किंवा इतरही प्लांट असो, अशा प्रकारच्या प्लांट यांना मोठ्या प्रमाणावर क्रशिंग करण्यासाठी, तेल गाळण्यासाठी हा माल गरजेचा आहे आणि त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मागणी केली जात आहे। त्यामुळे सोयाबीनची तातडीने त्यांना, त्या कंपन्यांना गरज आहे। त्यामुळे सोयाबीन प्लांटचे दर हे मोठ्या प्रमाणावर, खाजगी प्लांटचे दर मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत आणि त्यांच्याकडून मागणी वाढल्यामुळे यांना मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला दर मिळताना दिसत आहेत। यानंतर पाहूया तिसरा मुद्दा। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओलावा, म्हणजे मॉइश्चर। आता शेतकऱ्याकडील सोयाबीनचे पूर्णपणे सुकलेले आहेत, सोयाबीन पूर्णपणे सुकलेले आहेत, त्यामुळे प्लांटला दर्जेदार आणि कच्चा माल मिळत आहे। आता मॉइश्चर सर्वात अगोदर, सुरुवातीपासून शेवटपर्यंत मॉइश्चर पाहिलं जाते। सोयाबीनचं हे मॉइश्चर पाहिलं जाते आणि इतरही पिकांचं मॉइश्चर पाहिलं जाते। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॉइश्चर हा। आणि आता उत्कृष्ट दर्जाचा मॉइश्चर कमी झाल्यामुळे उत्कृष्ट दर्जाचा माल या कंपन्यांना, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये यांना मोठ्या प्रमाणात मागणी असताना दिसत आहे आणि चांगले दर मिळत आहेत। सोयाबीनच्या बाबतीत पाहिलं तर सोयाबीनला अचानक तेजी का वाढली आहे आणि मागणी का वाढत आहे,
हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर निर्माण होत आहे. शेतकऱ्यांना ठेवला तर नफा होणार का नुकसान होणार, हा एक मोठा प्रश्न आहे. यासमोर सोयाबीनचे भाव असेच राहणार आहेत का, हाही मोठा प्रश्न पडत आहे. मग यामागची प्रमुख कारणे पाहिली आहेत तर जागतिक बाजारपेठेचा विचार केला तर अमेरिका व ब्राझील हे सोयाबीन उत्पादक मोठे देश आहेत आणि याच देशाच्या फ्युचरमध्ये सोयाबीनच्या दराला मोठी तेजी येताना दिसत आहे. यामुळे सोयाबीनचं फ्युचर मार्केट ब्राझील आणि अमेरिका यामध्ये फ्युचर मार्केटला मोठी तेजी येताना दिसत आहे. त्यामुळे या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. आता मोठ्या प्रमाणावर यांचे साहजिकच ब्राझील व अमेरिकेचे उत्पादन थोडक्यात घटले असावे अशा पद्धतीचे एक अंदाज वर्तवला जात आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीन व सोया तेलांची व सोयापिंडाची मागणी ही मोठ्या प्रमाणावर वाढली असल्यामुळे विशेष सारे फायदे हे अमेरिका ब्राझीलचं उत्पादन घटणं, त्याचबरोबर इतर देशातून जागतिक बाजारपेठेतून किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून भारतातून होणारी निर्यात, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीन तेल व सोयाबीन याला मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे राज्यातील खाजगी प्लांट कीर्तिगोल्ड असो किंवा इतर कोणतेही प्लांट असो याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची क्रशिंग केली जात आहे आणि त्याच पद्धतीने तेलांची व सोयाबीनची निर्यात केली जात आहे. त्यामुळे या सोयाबीनला मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मोठ्या प्रमाणावर भाव मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून किंवा काही तज्ज्ञाच्या मते किंवा एक्सपर्टच्या मते असं अंदाज वर्तवला जात आहे की तेथील जागतिक बाजार हे तेजीमध्ये असल्यामुळे आणि त्यांच्या माध्यमातून मागणी असल्यामुळे अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या सोयाबीनला आतापर्यंत सर्वात चांगला दर मिळत आहे आणि यापुढेही मिळत राहणार आहे. आणि यापुढे असं विचार केलं तर हेच आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये अशीच पद्धतीची मागणी जर कायम राहिली तर यामध्येही या सोयाबीनच्या दरामध्ये 5,500चा टप्पा पार करून 6,000पर्यंत देखील सोयाबीन पोहोचू शकेल एक्सपर्टच्या माध्यमातून किंवा तज्ज्ञाच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. यामुळे भविष्यात सोयाबीनच्या उत्पादक किंवा सोयाबीनला मोठी तेजी येणार आहे असंही त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेवटी सांगायचं म्हणजे यामागे सल्ला काय आहे आणि शेतकऱ्यांना मोठा पडणारा प्रश्न म्हणजे आता प्रमुख बाजारपेठेमध्ये इतकी खळबळ आहे आणि तेजी आहे तर सोयाबीन विकायचं का थांबायचं, हा एक मोठा शेतकऱ्यांना पडणारा प्रश्न. तर त्यांना एक्सपर्टच्या मते सांगायचं म्हणजे जर ज्यांच्याकडे म्हणजे तुमच्याकडे साठवणूक क्षमता असेल तर थोडा माल राखून ठेवणं गरजेचं आहे. तर तज्ज्ञाच्या मते व असं सांगण्यात येत आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी अशीच जर कायम राहिली तर यापुढेही भाव दरामध्ये मोठी तेजी येण्याचं मोठं संकेत निर्माण होत आहे किंवा याचबरोबर 5,500चा टप्पा पार करून 6,000 रुपयाला लवकरच स्पर्श करेल असं तज्ज्ञाच्या मते सांगितलं जात आहे. खरंच आता नेमकं प्रत्येक शेतकऱ्यांची नड वेगळी असते, प्रत्येक शेतकऱ्यांना अडचण असते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पैशाची नड नसेल त्या शेतकऱ्यांनी माल ठेवावा आणि ज्यांच्याकडे उत्कृष्ट व गुणवत्ताधारक मॉइश्चर नसलेला आणि उत्कृष्ट दर्जाचा त्यामध्ये पांढरे शुभ्र आणि केरकचरा नसलेला अशा पद्धतीचा जर माल त्यांच्याकडे असेल आणि त्यांना पैशाची नड नसेल किंवा गरज नसेल तर त्यांनी सोयाबीन काही दिवस ठेवण्यामध्ये त्यांचा नफा आहे किंवा नफ्याचे ठरेल अशा पद्धतीची त्यांच्या माध्यमातून अशी माहिती सांगण्यात येत आहे. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन विकायला काढत असताना सर्वप्रथम तर तुम्ही स्थानिक बाजारपेठेचा अंदाज घ्या. मागील काही दिवसांचा दरांची निश्चितता किंवा पाहणे गरजेचे आहे, कारण मागील काही दिवसापासून या सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत आहे का घट होत आहे याचा थोडक्यात विचार करणं गरजेचं आहे. यामुळे तुम्हाला यासमोरील निर्णय घेण्यासाठी अतिशय सोपं जाईल. यामध्ये आता ठेवणं नफ्याचं आहे का तोट्याचं आहे, त्यामध्ये आता ठेवलं तर तुम्हाला कितपत नफा होतो आणि या समोरील भाव वाढत आहे का, स्थानिक बाजारपेठेचा अंदाज घेतला तर तुम्हाला स्वतःलाच कळून जाईल की यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये सोयाबीनला भविष्यात चांगली तेजी येणार आहे हे तुम्हाला स्वतःलाही कळेल आणि एक्सपर्टच्या मते यामध्ये सोयाबीनला चांगली तेजी येणार आहे असं मानलं जात आहे आणि त्यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा अंदाज घेऊनही त्या तज्ज्ञांनी किंवा एक्सपर्टच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. नेमकं आता यामध्ये सोयाबीन विकत असताना तुम्हाला काय वाटतं, हा एक मोठा प्रश्न.
तर मित्रांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय बाजारानुसार राज्यातील खाजगी प्लांटचे दर काय आहेत हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत आणि हे दर नेमकं का वाढत आहेत याबद्दलही थोडक्यात आपण सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत आणि भविष्यातही याबद्दल सोयाबीनचे दर वाढतील का, ठेवावे का, ठेवलं तर तुम्हाला नफा होणार का तोटा होणार याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. तर तुम्हाला ती प्लांटच्या दराबद्दल तुम्हाला काय वाटते, त्याचबरोबर सोयाबीनचे दर वाढतील का किंवा किती रुपयापर्यंत जातील याबद्दल तुम्हाला काय वाटते हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर हे तुम्हाला काय वाटते अवश्य कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला विसरू नका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुमच्या इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला विसरू नका आणि अशाच अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. पुन्हा भेटूयात अशाच माहिती. तोपर्यंत धन्यवाद.